नमस्कार नमस्कार माझ्या मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे पीडब्ल्यू महाराष्ट्राच्या या आपल्या प्री फाउंडेशन चॅनलवरती. मी सुयश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला 6वीचा सिलेबस जो आहे तो चेंज झालेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 6वीचा सिलेबस चेंज झालेला आहे, बदललेला आहे. आणि या बदललेल्या सिलेबसच्या अनुसारच आपण आपला मराठीचा जो हा नवीन जो सिलेबस जो आहे यानुसारच आपण ही नवीन कविता जी आहे ही आपण आपल्या चॅनलवरती सुरू करतोय. आपण हा नवीन सिलेबस इथे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे, तर अपेक्षा करतो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, एन्जॉय करत आहात, पावसाळा हा एन्जॉय करत आहात. चला तर अधिक वेळ न घेता मी आपल्या या कवितेला सुरू करतो, ज्याचं नाव आहे अमुचा बाग किती छान. आमची बाग जी आहे, अमुचा बाग म्हणजे आमची बाग जी आहे ही बाग किती छान आहे, ही कविता आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. पण लेक्चरला सुरुवात करण्याआधी जर मित्रांनो आपण अजूनही हे आपलं पीडब्ल्यू महाराष्ट्राचं 6th and 7th हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे मित्रांनो. हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे. या चॅनलला आपण जर जॉईन केलेलं नसेल तर पटापट या QR कोडला स्कॅन करा आणि या चॅनलला जॉईन करा. का तर जो तुमचा सिलेबस बदललेला आहे, तर या बदललेल्या सिलेबसच्या अनुसारच तुम्हाला तुमचं 6वीच्या सगळ्या विषयांचे सर्व विषय जे आहेत तुमचे, इंग्लिश असेल, मराठी असेल, SST असेल, विज्ञान असेल, किंवा आपण जर बघितलं तर तुमचं सायन्स असेल, हे सगळे जे सब्जेक्ट जे आहेत ना यांचं सगळं फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे या चॅनलवरती. तर हे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये अगदी मोफतपणे मिळणार आहे. तर उशीर करू नका, या चॅनलला, या QR कोडला हा जो दिलेला याला स्कॅन करा आणि चॅनलला जॉईन करून आपलं फ्री मटेरियल लगेच मिळवा. ठीक आहे, तर चला वेळ न घेता सुरू करूया आपल्या आजच्या या कवितेला, जिचं नाव आहे अमुचा बाग किती छान. बर, याचे कवी आपण जर बघितलं तर याचे कवी आहे यशवंत देव. याचे कवी कोण आहेत? याचे कवी आहेत यशवंत देव. आणि यामधून तुम्ही जर बघितलं तर प्रस्तुत कवितेतून कवीने बागेतील रंगीबेरंगी फुलं, पक्षी, कीटक आणि झाडं यांचं महत्व अतिशय मार्मिक शब्दांमध्ये जे आहे वर्णन केलेलं आहे. म्हणजे बागेमध्ये जे असणारे फळं आहेत, फुलं आहेत, झाडं आहेत, वेली आहेत, कीटक आहेत, पक्षी आहेत, यांचं वर्णन जे आहे ना हे या कवितेमधून केलेलं आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला काय समजत आहे? तुम्हाला हे समजतंय की या कवितेमध्ये नेमकं आपण काय बघणार आहोत, किंवा या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, ते आपल्याला या शेवटच्या 2 ओळीमधून आपल्याला इथे पाहायला मिळतं. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा, अमुचा बाग किती छान. आमचा बाग किती छान. हे जर तुम्ही जर बघितलं तर हे मस्तपैकी छानशी अशी बाग आहे. हे बाग म्हणजे गार्डन. आणि यामध्ये आपण जर बघितलं हे सगळे चिल्ले पिल्ले, हे छोटे छोटे पिल्ले जे आहे, जसे तुम्ही सगळेजण छोटे छोटे आहात, हे सगळे मित्र मित्र जे आहेत ना हे या बागेमध्ये खेळतायत. कोणी खेळतंय, कोणी फुलांना बघतंय, कोणी फुलपाखरांना बघतंय, कोणी झाडावर चढतंय, कोणी झाडावरचे फळं बघतंय, कोणी फुलं बघतंय. असं प्रत्येक जण त्या बागेमध्ये जो आहे तो आनंद जो आहे तो आनंद साजरा करत आहेत. तो मस्तपैकी त्या बागेमध्ये फेरफटका मारतोय आणि त्याचंच या बागेचं वर्णन जे आहे इथे कवीने केलेलं आहे. तर यशवंत देव जे आहेत ना, हे यशवंत देव हे या कवितेचे कवी आहेत. चला बघूया काय सांगितलेलं आहे. हे आहे आपलं पहिलं कडवं. छान 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 आमचा बाग किती छान, फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. काय सांगितलंय? यामधून जर आपण जर बघितलं की छान 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 आमचा बाग किती छान, फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. मित्रांनो, यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की या ओळीला आपण जर वाचलं तर खूप साध्या भाषेमध्ये इथे वर्णन केलेलं आहे की आमची बाग जी आहे, हा आमची बाग खूपच छान आहे. कवी हे सांगतोय की आपल्या बागेचं कौतुक करत असताना तो आनंदाने म्हणतोय की आमचा बाग किती छान आहे. म्हणजेच आमची बाग ही खूप सुंदर आहे. या बागेतली जी फुलं जी आहेत ना, हे फुलं सुंदर आहेत, फळं सुंदर आहेत आणि बागेमध्ये फिरणारे पक्षी सुद्धा जे आहेत ना, हे खूप सुंदर आहे. फुलं सुंदर आहेत, फळं सुंदर आहेत, पक्षी पण सुंदर आहेत. फुलं आणि फळांच्या रंगांना बाग हा खुलून दिसते. हे जे फळं आणि फुलं हे वेगवेगळ्या रंगांचे आहेत बेटा. आणि वेगवेगळ्या रंगांमुळे ही जी बाग जी आहे ही खुलून दिसते. त्या बागेमध्ये कोण कोण आहेत? फुलं आहेत, फळं आहेत, वेगळे वेगळे पक्षी आहेत बेटा. ठीक आहे, तर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे बाग अधिकच आनंदी आणि चैतन्यमय. ठीक आहे, बघा फळं पण आहेत, फुलं पण आहेत आणि इथे पक्षी सुद्धा आहेत. वेगवेगळे पक्षी पण आहेत. तर यामुळे काय होतंय, फळं 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 आहेत, फुलं आहेत. ठीक आहे, यामुळे काय होतंय,
ही जी बाग जी आहे ही बाग खुलून दिसते. बाग आहे, ही बाग म्हणजेच गार्डन जे आहे ते एकदम खुलून दिसतंय, छान दिसतंय. पण यामध्ये पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे हे जे पक्षी जे तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे? या पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे काय झालेलं आहे, तर ही जी बाग जी आहे ना, तर ही बाग अधिक आनंदी आणि चैतन्यमय म्हणजे अधिक प्रसन्न वाटत आहे. आणखीनच छान, आनंदी आणि प्रसन्न वाटत आहे. तर कवीला आपल्या बागेतील हे सुंदर निसर्ग दृश्य पाहून अतिशय आनंद होत आहे. हे जे निसर्ग सुंदर निसर्गाचं सौंदर्य जे आहे, कवी जेव्हा हे निसर्गाचं सौंदर्य पाहतोय, तर हे सौंदर्य बघूनच कवी काय म्हणतोय? हे सौंदर्य बघूनच कवी हे सांगत आहे, की मला खूप आनंद झालेला आहे. माझ्या बागेमध्ये जे आहे, माझ्या बागेमध्ये वेगळे-वेगळे पक्षी आहेत, फळं आहेत, फुलं आहे आणि यामुळे माझी बाग जी आहे अतिशय प्रसन्न दिसत आहे आणि म्हणून अतिशय आनंदाने कवीला हे सांगायचं आहे, की माझी बाग किती छान आहे. माझी बाग जी आहे ती किती छान आहे. कवी आपल्या बागेचं वर्णन इथे करत आहे मित्रांनो. ठीक आहे? चला. दुसरं कडवं काय आहे? दिशा-दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे, गाणी गाती फुलाभोवती भिरभिरणारे भुंगे, थरातल्या पाण्याशी खेळे वेलींची कमान. आता यामध्ये, या ओळीमध्ये आपल्या कवीला काय सांगायचं आहे? तर इथे कवी काय सांगत आहेत बघा, या बागेमध्ये हे विद्यार्थी कसे खेळतायत बघा हे. हं. कोणी बॉल खेळतंय, हे नारळाचं झाड आहे, इथे नारळ लागलेलं आहे. हे लहान मुलं झाडांना पाणी टाकत आहे. हं. झाडांना पाणी टाकत आहे बेटा. आता इथं आपण जर बघितलं, तर फुलांचा सुगंध या ओळीचा अर्थ काय आहे? या कडव्याचा अर्थ काय आहे? फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर सर्वत्र पसरलेला आहे. दिशा-दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे. हां, दिशा-दिशांना म्हणजे सर्वत्र हा जो फुलांचा सुगंध जो आहे ना, तर हा फुलांचा सुगंध वाऱ्यामुळे वारा वाहतोय, तर या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फुलांचा सुगंध हा सगळीकडे पसरलेला आहे बेटा. हा सगळीकडे पसरलेला आहे. फुलांभोवती भिरभिरणारे भुंगे गुंजार करत आहेत. हं. भुंगा आपल्या कानाजवळ आला. तुम्ही बघितलं असाल काळ्या रंगाचा हा जो भुंगा असतो, हा जर आला, भों असा आवाज गुंजतो ना, तसा आवाज गुंजत राहतो की नाही बेटा? तर हे जे फुलं जे आहेत ना, वेगवेगळ्या रंगाची जी काही फुलं आहेत ना, या फुलांच्या भोवती हे जे भुंगे असतात ना, तर हे भुंगे काय करतात? गुंजाराव करतात. म्हणजे फुलांच्या भोवती हे भुंगे जे असतात ना, हे आवाज भू करत हे म्हणजे याचा आवाज जर बघितला, हे गुंजत असतात म्हणजे त्याच्या आजूबाजूला फिरत असतात. भुंगे आवाज करत या फुलांच्या बाजूला फिरत असतात. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याजवळ वेली डोलत असून त्या पाण्याशी खेळत असल्यासारखा वाटतात. बघा इथे दिलेलं आहे. थरातल्या पाण्याशी खेळे वेलींची कमान. म्हणजे हे आपण जर बघितलं तर ही जी वेल जी असते, नाजूक अशी वेल जी असते, तर ही वेल जी आहे, तर झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याजवळ पाणी कसं वाहतं बेटा? पाण्याचा आवाज कसा आहे? पाणी झुळझुळ, झुळझुळ वाहतंय बेटा. तर हे जे पाणी झुळझुळ वाहतंय, तर या वाहत्या झुळझुळणाऱ्या पाण्यामध्ये आपण जर बघितलं, तर ही जी वेल जी आहे ना, ही डोलत आहे. म्हणजे या पाण्यामध्ये ही जी वेल जी आहे, ही त्याच्यामध्ये डोलत आहे. या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये ती डोलत आहे आणि त्या पाण्याशी खेळत असल्यासारखं वाटतंय. म्हणजे जणू काही कवीला असं वाटतंय, की हे जे झुळझुळणारं जे पाणी जे आहे, या पाण्यामध्ये ही जी वेल जी आहे, जणू काही ती डोलत आहे. परंतु कवीला असं वाटतं ती डोलत तर आहेच, पण ती पाण्यासोबत खेळत आहे, असं कवीला आपल्या वाटत आहे. ठीक आहे. या सर्वांमुळे आपण जर बघितलं, याचा अर्थ मी तुम्हाला इथं आणलेला आहे. हे जर वातावरण जर बघितलं, तर या सर्व गोष्टींमुळे आपण जर बघितलं, तर कवीला असं वाटतं, काय वाटतंय, की बागेचं वातावरण जे आहे ना, बागेचं वातावरण अतिशय सुंदर, प्रसन्न आणि चैतन्यमय झालेलं आहे. बागेचं जे वातावरण जे आहे ना, ठीक आहे, झुळझुळणारं पाणी आहे. या पाण्यामध्ये वेल जी आहे, ती वेल डोलत आहे. फुलांचा सुगंध जो आहे, हा वाऱ्यामुळे सर्वत्र पसरलेला आहे आणि अतिशय चैतन्यमय, आनंदी असं वातावरण जे आहे, हे बागेमध्ये निर्माण झालेलं आहे. या फळांमुळे हां, पक्ष्यांमुळे आणि फुलांमुळे. ठीक आहे. तर कवीला हे सांगायचं आहे, की बागेचं वातावरण अतिशय सुंदर, प्रसन्न झालेलं आहे आणि हेच बागेतलं जे निसर्ग सौंदर्य जे आहेत ना, हे फुलांचा सुगंध आहे, हां, गुणगुण करणारे हे जे भुंगे जे आहेत ना, यामुळे हे वातावरण अधिकच प्रसन्न झालेलं आहे, चैतन्यमय झालेलं आहे. असं इथे कवीला आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे या कडव्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं, दिशा-दिशांना, दिशा म्हणजे काय? डायरेक्शन्स. तर या दिशा-दिशांना हा जो
वाऱ्यासोबत काय होतोय, वाऱ्यासोबत याचा सुगंध जो आहे तो सुगंध दरवळतोय बेटा, सुगंध दरवळतोय, सगळीकडे पसरतोय बेटा. ठीक आहे, ठीक आहे. बघा आपण बघू शकतो इमेजेस मध्ये की कशा प्रकारे हे जे तुमचे लहान लहान लेकरं खेळतायत बघा, कोणी झाडांना पाणी टाकतंय बेटा हे. ठीक आहे. नेक्स्ट, ही कविता आपण जर बघितली तर कविता आपल्या नवीन सिलेबसच्या अनुसार आहे. ही कविता खूप छोटी आहे पण खूप सुंदर अशी ही कविता आहे. त्या कवितेमध्ये खूप छान असा अर्थ लपलेला आहे बघा. निसर्गाचं वर्णन यामध्ये कवीने केलेलं आहे. निसर्गामध्ये असणारे आपले जे फळं आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत. जेव्हा कवी आपल्या बागेमध्ये सगळ्या गोष्टी पाहतोय तर अतिशय कवीला आनंद होतोय आणि मग या आनंदामुळेच कवी काय करतोय, ही कविता लिहितोय आणि या कवितेच्या माध्यमातून कवी सांगतोय की बघा आमची बाग किती छान आहे, खूप छान आहे. रंगीत रंगीत फुला फुलातून हास्य उमलते तेव्हा घमघमणारा सुवास आपुल्या उरात भरुनी घ्यावा. पेर धरुणी गाता गाता हरपून जाईल भान. चे कडवे आपण जर बघितले तर यामध्ये काय सांगितलं आहे, याला व्यवस्थितपणे नीटपणे तुम्ही जर बघितलं तर रंगीत रंगीत फुला फुलातून हे बघा, रंगीबेरंगी फुलं जे आहेत ना त्या बागेमध्ये रंगीबेरंगी फुलं आहेत बेटा. काय आहेत, वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, पांढरे, हा, गुलाबी, ठीक आहे, तर पिवळे असे वेगवेगळ्या रंगाचे तिथे फुलं आहेत. या फुलातून हास्य उमलते तेव्हा म्हणजे त्याचा अर्थ बघा, रंगीबेरंगी फुले उमलल्यामुळे बाग जणू हसत आहे. या बागेमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या रंगाचे फुलं जे आहेत ना, हे फुलं उमललेले आहेत बेटा हे. आणि आता जेव्हा हे फुलं उमललेले आहेत तर जणू काही जेव्हा या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुलं उमललेले आहेत तर हे उमललेले वेगवेगळ्या रंगाचे फुलं बघितल्यामुळे कवीला असं वाटत आहे की जणू काही ही जी बाग आहे ना, हे जे गार्डन जे आहे, कवीचं जे गार्डन आहे, जी बाग आहे, ती जणू काही हसत आहे. हं? लहान लेकरू कसं त्याला जर चॉकलेट जर दिलं तर कसं छान हसतं ते एकदम. तर जणू काही ही जी बाग जी आहे कवीची, ही बाग जणू काही हसत आहे. त्यांच्या सुगंधाने वातावरण दरवळून जाते. हे जे वेगवेगळ्या रंगाचे फुलं आहेत आणि या फुलांचा जो सुवास जो आहे, सुगंध जो आहे, त्या फुलांच्या सुगंधामुळे काय होतंय, तर फुलांच्या सुगंधामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये ही जी वारा वारा काय करतोय, वारा फुलांचा सुगंध सर्वत्र पसरवतोय आणि हा जो सुगंध सर्वत्र हा सगळीकडे हा जो दरवळून जातोय ना बेटा हा, तर त्यामुळे काय होतंय, एकदम छान वातावरण तयार होते त्या बागेमध्ये. अतिशय छान असं वातावरण तयार होते, सुंदर वातावरण तिथे तयार होतंय मित्रांनो. हा सुंदर सुगंध आणि फुलांचे सौंदर्य अनुभवताना कवी आनंदामध्ये इतका रमून जातो की त्याचे भान हरपून जाते. त्याचं मन इतकं प्रसन्न झालं की तो त्याचं भान जे आहे, त्याचं चित्त जे आहे तो हरवून गेलाय की सगळीकडे सुगंध सुगंध पसरलेला आहे. छान मस्तपैकी वेगवेगळ्या रंगाचे तिथे फुलं आहेत, फळं लागलेली आहेत झाडांना, पक्षी चिवचिव चिवची करतायत, पक्षी पण आहे बागेमध्ये. ठीक आहे. तर हे सगळं अतिशय प्रसन्न चैतन्यमय असे जेव्हा वातावरण जेव्हा कवी पाहतोय आपल्या बागेमध्ये आणि हे वातावरण बघितल्याच्या नंतर कवीचं मन जे आहे, त्याचं चित्त जे आहे, कवी मन हरवून बसलेलं आहे. त्याला आता काहीच दिसत नाही. त्याला फक्त हे दिसतंय की तो एकदम प्रसन्न झालेला आहे. त्याच्या बागेमध्ये किती छान, छान, छान फुलं आहेत. वेगवेगळ्या रंगाचे फुलं आहेत. प्रत्येक फुलाचा सुगंध जो आहे किती छान आहे आणि हा सुगंध संपूर्ण बागेमध्ये पसरलेला आहे. हा सुगंध दरवळतोय बेटा हा. आणि या आनंदामध्ये कवी इतका रमून गेला की कवीचं भान हरपून गेलेलं बेटा. फुलांचं सौंदर्य असेल, सुगंध असेल आणि आनंद या पूर्णपणे ठीक आहे, आपला कवी जो आहे हा रमून गेलेला आहे आणि कवी या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये कवी रमून गेलेला आहे. हेच आपल्याला या या कडव्यातून आपल्याला हेच समजून येतंय. काय समजून येतंय? तर आपल्याला या कडव्यामधून हेच समजून येतंय की आमचा कवी जो आहे, आमचा कवी काय आहे? आमचा कवी हा या बागेमध्ये हे फळांचं, फुलांचं, ठीक आहे, हे जे वर्णन जे केलेलं आहे, यांचं सौंदर्य बघून आमचा कवी जो आहे, तो भान हरपलेला आहे. त्याने भान हरवलेलं आहे. हां, समजतंय? समजलं? सुंदर अशी ही कविता आहे मित्रांनो. खूप छान कविता आहे. आणि या कवितेमध्ये आपण जर बघितलं बघा, हे बागेमध्ये बघा गुलाब आहे, झेंडूची फुलं आहेत. हा तुमचा जास्वंद पण आहे. हे आपण जर बघितलं तर हा जास्वंद सुद्धा आहे बघा. जास्वंद दिसतोय, गुलाब दिसतोय, इथे झेंडूचं फुलं दिसतायत. हे नारळ लागलेले आहेत बघा हे. हे कवीची बाग आपण जर बघितली तर कवीच्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुलं आहेत. हां, वेगवेगळ्या प्रकाराची फुलं आहेत. झाडं भरपूर आहेत. झाडांना फळं लागलेली आहे. आता फळांमध्ये आपण बघितलं इथं बघा, हे नारळ लागलेले, हे नारळाचं झाड आहे.
तर इथे जे दिसतंय आपण ते बोलतोय. तर कवीच्या बागेमध्ये झाडं आहेत, झाडांना फळं लागलेली आहेत, फुलं आहेत, वेगवेगळ्या रंगाचे फुल येतं, वेगवेगळ्या प्रकारचे फुल येतं. प्रत्येक फुलाचा सुगंध जो आहे हा वेगळा आहे आणि हा सुगंध जो आहे संपूर्ण बागभर दरवळतोय बेटा हा. दरवळणे म्हणजे काय? हा संपूर्ण बागेमध्ये हा पसरतोय हा सुगंध. आणि यानंतरच आपण जर बघितलं तर कवीच्या बागेमध्ये छान पाणी पण वाहतंय. मग पाण्याचा आवाज कसा आहे? झुळझुळ, झुळझुळ असं पाण्याचा आवाज आहे. मग या झुळझुळणाऱ्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये, कारण की वाहत्या पाण्याचा आवाज आहे, झुळझुळ असा आवाज येतोय. तर या पाण्यामध्ये आपण जर बघितलं, जी वेल आहे, ती वेल डोलत आहे, आनंदाने डोलत आहे आणि जणू काही आपल्या कवीला काय वाटत आहे? आपल्या कवीला हे वाटतंय, की ही जी वेल जी आहे, ही जी वेल जी आहे, काय सांगितलंय? की ही वेल जणू काही त्या पाण्यासोबत खेळत आहे, असंच कवीला वाटत आहे मित्रांनो. हो ना? छान, अतिशय छान पद्धतीने कवीने स्वतःच्या बागेचं वर्णन जे आहे, स्वतःच्या बागेचं वर्णन कवीने खूप छान पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे? ठीक आहे. चला, पुढे आपण जर बघितलं आता, पुढे आता आपण बघूयात, की पुढच्या ओळीमध्ये कवीने काय सांगितलेलं. पुढची ओळ आपण जर बघितलं, तर पुढच्या ओळीमध्ये कवीने काय सांगितलेलं आहे? पिवळा चाफा करीत नाही शेवंतीचा हेवा. ठीक आहे? हेवा म्हणजे एक प्रकारचा तिरस्कार. हं? हेवा म्हणजे तिरस्कार. पिवळा चाफा करीत नाही शेवंतीचा हेवा, जास्वंदीच्या रंगछटेची गुलाब करीतो वावा. उंच नारळ बघा, उंच नारळी लाही इथल्या गवताचा अभिमान. आता हे जर वाक्य तुम्ही जर बघितलं, कवितेमधले हे जर वाक्य आपण जर बघितलं, तर एक प्रकारे इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला, काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे? पिवळा चाफा करीत नाही, नाही शेवंतीचा हेवा. हेवा म्हणजे काय? हेवा म्हणजे तिरस्कार, द्वेष. ठीक आहे. तर हा जो तुमचा इथे इथे जर आपण जर बघितलं, तर इथे हा पिवळा चाफा पण आहे. ठीक आहे. तर हा चाफ्याचं जे फूल जे आहे, चाफा पण आहे, झेंडू पण आहे. तर इथे आपण जर बघितलं, तर हा जो पिवळ्या रंगाचा हे जो चाफा जो आहे, हे चाफ्याची जी काही फुलं आहेत ना, तर हा पिवळा चाफा करत नाही शेवंतीचा हेवा. यावरून काय समजतं आपल्याला, की कवीच्या बागेमध्ये कोणते फुलं आहेत? शेवंती पण दिसतंय, पिवळा चाफा पण दिसतो. ठीक आहे. या ओळीमधून तर हेच दिसतंय. तर कवीला हे सांगायचं की त्याच्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुलं येतं. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकाराचे फुलं येतं आणि त्यामधूनच एक आहे पिवळा चाफा. ठीक आहे. हा जो चाफा जो आहे, हे जे चाफ्याचं फूल जे आहे, हा काय करतोय? शेवंतीचं जे फूल जे आहे, ठीक आहे. तर या शेवंतीच्या फुलाचा हा तिरस्कार करत नाही. एक प्रकारे सॉरी, एक प्रकारे कवीने काय केलेलं आहे, मानवी भावना ज्या आहेत ना, या फुलांमध्ये जणू काही मानवी भावना प्रदान केलेल्या आहेत. जणू काही या फुलांना सुद्धा मानवी भावना आहेत. त्याप्रकारे आपण आपल्या मित्राचा आनंदामध्ये सहभागी होतो. आपण त्याला हेट करतो, त्याचा तिरस्कार करतो. हं? तर अगदी जणू काही फुलं सुद्धा एकमेकांचा तिरस्कार करत नाहीत. ठीक आहे. फुलांना सुद्धा माणसासारख्याच भावना आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या वाक्यातून कवीने. तर इथे जर तुम्ही जर बघितलं, तर हा जो पिवळा चाफा जो आहे, याला बिलकुलही तिरस्कार नाहीये. शेवंतीची जी काही फुलं आहेत ना, तर हा पिवळा चाफा त्यांचा तिरस्कार करत नाही, त्यांना द्वेष करत नाही. समजतंय? दुसरी गोष्ट, जास्वंदीच्या रंगछटेची गुलाब करीते वावा. वावा म्हणजे काय? तो त्यांची काय करतोय? त्यांची तारीफ करतोय तो. ठीक आहे. त्यांचं तुम्ही जर बघितलं, तर तो वाहवाकी करतोय, शाबासकी देतोय एक प्रकारे, की "वाह! किती छान आहे तुम्ही." कोण? जास्वंदीच्या रंगछटेची म्हणजे हा जो गुलाब जो आहे, हा गुलाब जो आहे, हा गुलाब जास्वंदाच्या फुलांचं काय करतोय? वाहवाकी करतोय, तारीफ करतोय तो. तारीफ करतोय. म्हणजे आपण इथे जर बघितलं, तर बागेतलं जे प्रत्येक फूल जे आहे, मग ते शेवंतीचं असेल, चाफ्याचा असेल, जास्वंदाचा असेल किंवा मग तुमचं गुलाबाचं फूल असेल. हे जे काही कवीच्या बागेमधले जे फुलं आहेत ना आणि झाडं जे आहेत ना, आता हां, हे आपलं-आपलं सौंदर्य जपून इतरांच्या सौंदर्याचे पण कौतुक करतात. या ओळीमधून तर आपल्याला हेच समजतंय, की गुलाब काय करतोय? गुलाब जो आहे, जास्वंदाचा पण मान-सन्मान करतोय. त्याची पण तो वाहवाकी करतोय. तुमचा पिवळा चाफा जो आहे, हा पण मान-सन्मान करतोय शेवंतीचा. तो अपमान करत नाही शेवंतीचा. तो शेवंतीच्या फुलांचा आदर करतोय. म्हणजे इथं बरं त्यासोबतच इथे आपण शेवटचं वाक्य बघा. उंच नारळी लाही
इथल्या गवताचा अभिमान. नारळी म्हणजे हे जे नारळाचे झाड आहेत आणि खाली हे जे गवत जे आहेत बेटा, तर नारळाचं झाड असं म्हणतंय का बघ मी किती उंच आहे, मी किती मोठा आहे, मला किती फळं लागलेले आहेत, तू तर माझ्या पायथ्याशी राहतेस, गवता तू तर माझ्या पायाशी राहतो. असं तू काही त्याचा अपमान करतोय का, त्याला खाली दाखवतोय का? बिलकुल नाही. या ओळीतून हे समजतंय उंच नारळी लाही त्या गवताचा अभिमान, म्हणजे नारळाच्या झाडाला सुद्धा या इथलच्या गवतांचा अभिमान आहे. ठीक आहे. म्हणजे इथे कवीच्या बागेमध्ये प्रत्येक फूल, प्रत्येक झाड जे आहे हे एकमेकांचा आदर करतात, सन्मान करतात. बरोबर आहे. या ओळीमधून तर आपल्याला हेच दिसतंय. तर बागेतील प्रत्येक फूल आणि झाड आपापले सौंदर्य जपून इतरांच्या सौंदर्याचे सुद्धा कौतुक करते. हं? प्रत्येक जण सुंदर आहे बेटा. जास्वंद त्याच्या परीने सुंदर आहे, गुलाब त्याच्या परीने सुंदर आहे. ठीक आहे. चाफा, शेवंती त्यांच्या त्यांच्या परीने सुंदर आहे, गवत त्याच्या परीने सुंदर आहे, नारळाचं झाड त्याच्या परीने सुंदर. तर कोणालाही, कोणत्याही फुलाला, कोणत्याही झाडाला स्वतःच्या सुंदरतेचा अभिमान नाहीये, गर्व नाहीये. तर प्रत्येक जण स्वतःचं सौंदर्य जपत इतरांच्या सुंदरतेचं काय करतायत? कौतुक करत आहेत. ते काय करतायत? कौतुक करत आहेत. आणि त्यांच्यामध्ये हेवा, हेवा म्हणजे काय? गर्व नाहीये, घमंड नाहीये बेटा. तर त्यांच्यामध्ये तिरस्कार सुद्धा नाहीये. हेवा म्हणजे तिरस्कार. तर त्यांच्यामध्ये तिरस्कार नाहीये, हेवा नाहीये. आणि हा तिरस्कार नसून परस्परांच्या विषयी म्हणजे एकमेकांविषयी काय आहे बेटा? प्रेम आहे, कौतुक आहे आणि अभिमान आहे. परस्परांच्या विषयी प्रेम आहे, कौतुक आहे, अभिमान आहे बेटा. ठीक आहे. राईट. समजतंय? इथपर्यंत समजतंय तुम्हाला? इथपर्यंत समजतं बेटा? गुड. निसर्ग बघा, निसर्ग आपल्याला हेवा न करता एकमेकांच्या गुणांचे कौतुक करण्याची शिकवण देतो. म्हणजे या ओळीमधून आपण जर बघितलं तर निसर्ग तुम्हाला काय सांगतोय? निसर्ग तुम्हाला हे शिकवतोय, काय शिकवतोय? की कोणाचाही तिरस्कार करू नका, हेवा करू नका. हेवा म्हणजेच तिरस्कार. कुणाचाही तिरस्कार करू नका. सगळ्यांना समान वागणूक द्या. ठीक आहे. सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सगळ्यांना म्हणजे एकमेकांच्या गुणांचं कौतुक करा. त्यांच्या गुणांचं कौतुक करा. मी किती मोठा, तू किती लहान, ठीक आहे. मी किती सुंदर, तू कसा, हे बिलकुल पण तुम्ही तिथे काहीही करू नका. काहीच करू नका बेटा. ठीक आहे. बिलकुल पण तुम्ही असं काही कोणत्याही प्रकारचा हेवा करायचा नाही बेटा. बिलकुल कोणत्याही प्रकारचा हेवा करायचा नाही. हा, निसर्ग आपल्याला हीच शिकवण देतोय बेटा. समजलं? निसर्ग आपल्याला हीच शिकवण देतोय. यानंतर आपण जर पुढे जर बघितलं, तर ताट्यामधली फुले हासुनी म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला, उन्हे साहुनी पिंपळ देतो छायेचे वरदान. बघा, म्हणजे काय? या वाक्यांचा अर्थ जर व्यवस्थित जर आपण जर समजून जर घेतला तर हे व्यवस्थित समजून घ्या. काट्यामधली फुले हासुनी म्हणती काय आम्हाला. आम्हाला म्हणजे काट्यांमध्ये ही जी फुलं आहेत ना, ही जी काही तुमची फुलं जी आहेत ना, तर ही फुलं काट्यांमध्ये राहून सुद्धा हसत आहेत आणि म्हणते काय आम्हाला, दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. ही फुलं काय सांगतायत? एक प्रकारे फुलं या बागेमध्ये ही जी वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या प्रकारची ही जी काही फुलं जी आहेत ना, ठीक आहे, सुगंध तर पसरवत आहेत सगळ्या बागेमध्ये. आता कवी इथे हे सांगतोय की ही जी फुलं जी आहेत तर काट्यांमध्ये राहून सुद्धा ही फुलं उमललेली आहेत, फुललेली आहेत. काट्यांमध्ये राहून सुद्धा फुलं उमललेली आहेत, फुललेली आहेत आणि एक प्रकारे जणू हे आम्हाला संदेश देत आहेत. एक प्रकारे आपण जर बघितलं तर एक प्रकारे हे जे फुलं जे आहेत, हे फुलं काय करत आहेत बेटा? एक प्रकारे ही जी फुलं जी आहेत ना बेटा, हे आपल्याला काय करतायत? एक प्रकारे हे फुलं आपल्याला एक संदेश देत आहेत. म्हणते काय आम्हाला, आपल्याला संदेश देत आहेत. काय संदेश देत आहेत? की दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. म्हणजे आपलं दुःख जे आहे, आपलं जे काही दुःख जे आहे ते दुःख आपण आपल्या मनामध्ये ठेवा आणि हे दुःख मनामध्ये ठेवून काय करा? हे दुःख मनामध्ये ठेवून तुम्ही काय करा? संपूर्ण जगाला सौख्य म्हणजे आनंद वाटा, सुख द्या. जगाला आनंद वाटा, सुख द्या. आपलं दुःख आपल्यापाशीच ठेवा. ज्या प्रकारे फुलं काट्यामध्ये राहून सुद्धा उमलतायत, फुलतायत, तर तुम्ही सुद्धा आपलं दुःख आपल्या मनामध्ये ठेवून जगामध्ये सुख वाटा, आनंद वाटा जगामध्ये.
ठीक आहे. उन्हे साहुनी पिंपळ देतो छायेचे वरदान. ज्या प्रकारे उन्हामध्ये राहून कडक ऊन उन्हे साहुनी म्हणजे सहन करून, त्या प्रकारे ऊन जे आहे कडक उन्हाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला ऊन सहन होत नाही, आपण झाडाच्या सावलीचा आसरा घेतो आपण. तर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये उभं राहून सुद्धा कडक उन्हामध्ये उभं राहून हे कडक ऊन सहन करून हा हे कडक ऊन सहन करून हा पिंपळाचं जे झाड जे आहे, हे जे पिंपळाचं जे झाड जे आहे, हे कडक ऊन सहन करून सुद्धा तो काय करतोय, देतो छायेचे वरदान. ज्या प्रकारे हा पिंपळ आपण जर बघितलं तर हा पिंपळ काय करतोय, हा छायेचं वरदान म्हणजे हा आपला छाया म्हणजे सावली देतोय तो आपल्याला. कडक उन्हामध्ये हा राहतोय, हा कडक उन्हामध्ये राहतोय. हा पिंपळ जो आहे तो कडक उन्हामध्ये राहतोय आणि कडक उन्हामध्ये राहून तो काय करतोय, आपल्याला सावली देतो, आपल्याला छाया देतो. छाया म्हणजे सावली बेटा, बरोबर ना? तर इथे बघा, फुल काट्यांमध्ये राहूनही दुःख न करता हसत उमलतात आणि आपला आनंद जगाला देतात, बरोबर आहे. त्याचप्रमाणे पिंपळ स्वतः उन्हाचा त्रास सहन करून इतरांना सावली देतो, बरोबर आहे. हाच त्याचा मिनिंग आहे. तर स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांना आनंद देणे आणि स्वतःचा त्रास सहन करत इतरांना सुख देणे हीच निसर्गाची शिकवण आहे. निसर्ग म्हणजे या ओळीमधून तुम्ही जर बघितलं, या ओळीमधून आपल्याला काय शिकायला मिळतंय? या ओळीमधून आपण हेच शिकतोय. काय शिकतोय? की हा जो निसर्ग जो आहे, हा निसर्ग आपल्याला हे सांगतोय, की दुःख सहन करा, त्रास सहन करा आणि दुःख सहन करून, त्रास सहन करून या जगाला प्रेम वाटा, या जगाला आनंद द्या. हेच इथे सांगतोय या ओळीच्या माध्यमातून. इथे उदाहरण कशाचं दिलेलं आहे? इथे उदाहरण दिलेलं आहे फुलांचं आणि पिंपळाच्या झाडाचं. ज्या प्रकारे फुलं काट्यामध्ये राहून सुद्धा फुलतात, हो की नाही? आणि पिंपळाचं झाड कडक उन्हामध्ये राहून सुद्धा आपल्याला सावली देतो. म्हणजे एक प्रकारे स्वतःसाठी जगतायत का? नाही. आनंद जो आहे, हा आनंद ते जगामध्ये वाटत आहेत. तर अगदीच यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. निसर्ग आपल्याला हीच शिकवण देतोय आपल्याला. काय शिकवण देतोय? की स्वतः त्रास करून जगाला आनंद वाटा. हं? ठीक आहे? एक प्रकारे स्वतःचं दुःख जे आहे, स्वतःचं दुःख बाजूला ठेवा. हां? आणि तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद द्या. स्वतःचा त्रास जो आहे हा सहन करा, दुःख मनात ठेवा आणि इतरांना तुम्ही सुख द्या. हीच शिकवण जो आहे निसर्ग आपल्याला या ओळीमधून देतोय आपल्याला. या ओळीमधून निसर्ग निसर्ग आपल्याला ही शिकवण देतोय. आधी आपण जर बघितलं आधी आपण जर बघितलं तर इथे सुद्धा याच्यामधून निसर्ग तुम्हाला काय सांगतोय, या ओळीमधून तुम्ही काय शिकताय? तुम्ही हे शिकताय की एक प्रकारे प्रत्येकाच्या गुणांचं कौतुक करा, आदर सन्मान करा, कुणालाही कमी लेखू नका. ज्या प्रकारे गुलाब काय करतोय, आदर सन्मान करतोय कशाचा? जास्वंदाच्या फुलांचा. चाफा जो आहे हा शेवंतीची जी फुलं आहेत त्यांचा हा आदर सन्मान करतोय. त्यांचा तिरस्कार करतोय का? तिरस्कार करत नाही. ज्या प्रकारे नारळाचं झाड गवतांचं काय करतोय, तो गवतांचा सुद्धा सन्मान करतोय. उंच नारळीलाही इथल्या गवताचा अभिमान. म्हणजे यांना हे प्रत्येक जण एकमेकांच्या गुणांचं कौतुक करत आहेत. प्रत्येक जण एकमेकांच्या गुणांचं कौतुक करत आहेत. कोणीच एकमेकांना कमी दाखवत नाहीये, तिरस्कार करत नाही, हो की नाही? तर या कवितेच्या ओळीमधून तुम्हाला इथे हीच शिकवण मिळते, की निसर्ग तुम्हाला काय शिकवतोय? निसर्ग तुम्हाला हे शिकवतोय, की कुणाचाही तुम्ही तिरस्कार करू नका आणि तिरस्कार न करता एकमेकांच्या गुणांचं तुम्ही काय करायला पाहिजे? कौतुक करायला पाहिजे. तुम्ही कौतुक करायला पाहिजे. समजलं? इथे तुम्ही जर बघितलं तर या ओळींच्या माध्यमातून कवीने स्वतःच्या बागेबद्दल वर्णन केलेलं आहे. कवी म्हणतोय, की माझं मन, माझं चित्त हे हरपून गेलेलं आहे. मी माझ्या बागेमधलं हे जे सौंदर्य जे आहे, फुलांचं सौंदर्य आहे, फळं आहेत, वेगवेगळी फुलं आहेत, त्यांचं सुगंध दरवळतो आहे. हो ना? तर हे सगळं काही बघून जे आहे ना, की माझं मन, माझं चित्त हरपून गेलेलो आहे. आणि यामधून आपण जर बघितलं, तर यामध्ये हे सांगितलेलं आहे, की वेगवेगळ्या रंगांची फुलं माझ्या बागेमध्ये आहेत आणि ही फुलं जी आहेत ना, या फुलांच्या भोवती जे भुंगे जे आहेत ना, ठीक आहे? हे जे भुंगे जे आहेत ना, हे भुंगे भिरभिर, भिरभिर हे त्याच्या आजूबाजूला फिरत आहे. या फुलांच्या आजूबाजूला भुंगे जे आहेत हे फिरत आहेत आणि आणि माझ्या बागेमधून, कवीच्या बागेमधून जे पाणी वाहत आहे, तर हे जे पाणी जे आहे, हे वाहत आहे. ह्या वाहत्या पाण्याचा आवाज कसा आहे? झुळझुळ, झुळझुळ जे पाणी वाहत आहे. तर यामध्ये जी वेल आहे, वेल त्याच्यामध्ये आनंदाने डोलत आहे. कवीला असं वाटत आहे, की जणू काही ती वेल
पाण्यासोबतच खेळत आहे असं इथे सांगितलेलं आहे. बघा मुलं खेळत आहेत, पाणी टाकत आहेत, नारळाला झाडं लागलेले आहेत, हे पक्षी उडत आहेत. ठीक आहे. आणि या पहिल्याच कडव्यामधून कवीनं स्वतःच्या म्हणजे या ओळीमधून तुम्हाला काय समजतंय? या ओळीमधून कवीनं स्वतःच्या बागेचं वर्णन केलंय, की माझी बाग किती छान आहे. बाग किती छान आहे, तर या बागेमध्ये फळं आहेत, फुलं आहेत आणि पक्षी सुद्धा आहेत. त्यामुळे माझी बाग किती छान आहे, हे पहिल्या ओळीमधून कवीनं जे आहे, हे आपल्याला इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला ही कविता आवडली का? खूप सुंदर अशी कविता आहे. यशवंत देव, हो ना? यशवंत देवच आहेत ना? हो. तर यशवंत देव जे आहेत ना, यशवंत देव हे या कवितेचे कवी होते मित्रांनो. तुम्हाला ही कविता कशी वाटली मला जरूर सांगा. अजूनही जर तुम्ही पीडब्ल्यू महाराष्ट्राचं 6वी 7वीचं हे व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल, तर क्यूआर कोडला स्कॅन करा, या चॅनलला जॉईन करा. का बरं? तर तुम्हाला जे काही तुमचा अभ्यासक्रम जो बदललेला आहे, 6वीचा जो अभ्यासक्रम तुमचा बदललेला आहे, या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला तुमच्या सर्व विषयांचे फ्रीमध्ये अगदी मोफतपणे तुम्हाला तिथे स्टडी मटेरियल जे आहे या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, अपेक्षा करतो तुम्हाला ही कविता आवडली असेल, समजली असेल. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.